ते 1.5 वर्षापासून ज्या ठिकाणी पाणी नाहीये, पिण्याचं किंवा वापरायचंही म्हणा, ते ठिकाण म्हणजे पाण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक समस्या असणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 8. मी आहे सध्या प्रभाग क्रमांक 8 मधील गोकर्णा पार्क इथे. तर या माझ्यासोबत काही महिला आहेत. ताई, काय सांगाल, आपण या प्रभागामध्ये राहतात, काय समस्या आहे नेमक्या? 1.5 वर्ष झाले मॅडम, आम्ही इथं राहायला आलो आहे. पण नळ पण नाही आणि पाणी पण नाही आहे. काय करायचं आहे म्हणून तेच. पाण्याचं समस्या आहे, रोड नाही आहे. आम्हाला पिण्याचा पाण्याचा दूरपर्यंत काहीच विषय नाही आहे. अर्ध्या कॉलनीमध्ये गोकर्ण पार्कमध्ये अर्ध्या इकडे पाण्याची पाईपलाईन आहे म्हणतात. तिथे पाण्याची समस्या आहे, पाणी येत नाही. आणि आम्ही जिथे राहतो आता बरेचसे आमचे नवीन ठिकाणी घरं झाले आहेत तिथे, ते लोक म्हणतात तिथे घरं कमी आहे, पाईपलाईन तिथपर्यंत येऊ शकत नाही, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या, तुम्ही पैसे भरून घ्या, तुम्ही पाईपलाईन घेऊन या म्हणतात. आमच्याकडनं शक्य नाही आहे. हद्दवाड एरियामध्ये आमदार साहेब म्हणतात का खूप निधी आला, कोटीनं लाखोनं अरबोनं निधी आला. हा निधी खर्च कुठे गेला हा प्रश्न पडतो. या गोकर्ण पार्कमध्ये अनेक समस्या आहेत. रस्ता, पाणी, वीज, पथदिवे रात्रदिवस सुरू असतात. रस्त्याने रस्त्याने जायचं म्हटलं म्हणजे असं वाटतं का आपण का 500 वर्षापूर्वी एखाद्या जंगलात जाते का असं वाटते. हे रस्ते बनले कुठे? पाण्याची अतिशय दुरावस्था आहे. या ठिकाणी जे येणारं पाणी आहे, काळं पिवळं अशा प्रकारचं पाणी आहे. आम्ही तर म्हणजे या पाण्याच्या ही तर भीषण समस्या आहे. दुसरं असं की रस्ता आम्ही स्वतः तयार केलेला होता. म्हणजे आम्ही डांबरीकरण म्हणजे करून घेतलं होतं. तर आता हे जे चेंबर तयार केलेत त्याच्यामुळे ते सगळे रस्ते खोदले. या नागरिकांच्या घरी बोरिंग नाहीये आणि बोरिंग नसल्याने फक्त नळाच्या पाण्यावर यांचा जे आहे पिण्याच्या पाण्याचं भागते आहे. पण 12 दिवसांवर जर पाणी मिळत असेल तर ह्या लोकांनी करायचं तरी काय, हा प्रश्न इथं उपस्थित होतोय. वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला.